तर चला आज करूयात अवघ्या 10 ते 15 मिनिटांमध्ये तयार होणारी अतिशय मऊ लुसलुशीत जाळीदार ज्वारीच्या पिठाची आंबोळी। तर ही आंबोळी बनवण्यासाठी इथे आपल्याला डाळ तांदूळ भिजवण्याची अजिबात गरज लागत नाही, त्यासाठी कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही। त्यामुळे सकाळच्या घाई गडबडीच्या वेळेला नाश्त्यासाठी असो, लहान मुलांच्या टिफिनसाठी असो किंवा एखाद्या दिवशी स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल तर हा बेत तुम्ही नक्कीच करू शकता। यासोबत खाण्यासाठी इथे आपण एक साधी सोपी चटणीची रेसिपी सुद्धा बघणार आहोत। ही चटणी तुम्ही डोसा, आंबोळी यासोबत खाऊ शकता किंवा एखाद्या दिवशी घरामध्ये भाजीला काहीच नसेल तर अशा वेळेला चपाती, भाकरीसोबत खाऊ शकता। त्याचबरोबर भातासोबत खायला सुद्धा खूप छान लागते। चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात। तर सगळ्यात आधी आपण आंबोळीसोबत खाण्यासाठी चटणी तयार करून घेऊ। अशी चटणी अगोदरच बनवून ठेवली की गरमागरम आंबोळ्यांसोबत ती खाता येते। त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे। यामध्ये 1 ते 1.5 पळी इतकं तेल घालायचं। तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरं, त्याचबरोबर 1 चमचा उडदाची डाळ, 1 चमचा हरभऱ्याची डाळ घालायची। मस्त अशी तडतडू द्यायची। गरमागरम तेलामध्ये छान ही डाळ तडतडली गेली की त्यानंतर आहे ना यामध्ये आपल्याला एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। तर आता कांदा घालायचा आणि कांद्याला आपल्याला खूप जास्त डार्क रंगावरती परतून न घेता हलकासा गुलाबीसर रंग येईस तोपर्यंत कांदा आपल्याला मध्यम गॅसवरती परतून घ्यायचा आहे। कांदा मध्यम गॅसवरती 1 मिनिटासाठी थोडासा मऊसर होईस तोपर्यंत परतून घेतला की त्यानंतर आता यामध्ये घालायचा आहे एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो। टोमॅटो सुद्धा आपल्याला मऊसर होईस तोपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे। कांदा टोमॅटो व्यवस्थित परतून घेतले की याचा कच्चेपणा नाहीसा होतो आणि चटणी सुद्धा चवीला चांगली लागते। तर हे बघा, कांदा आणि टोमॅटो मध्यम गॅसवरती दोन्ही मी छान असं परतून घेतलेलं आहे। आता यामध्ये 2 चमचे भाजलेल्या फुटाण्याची डाळ, 3 लसणाच्या पाकळ्या घालून याला सुद्धा मध्यम गॅसवरती काही सेकंदासाठी परतून घ्यायचं आहे। सगळं छान असं परतून घेतलेलं आहे। त्यानंतर काय करायचं आहे, यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि मध्यम गॅसवरती एक 3 ते 4 मिनिटे याला आपण चांगलं वाफवून घेणार आहोत। वाफवून घेतल्यामुळे कांदा टोमॅटो व्यवस्थित शिजला जातो, मस्त मऊसर होतो। त्यामुळे चटणी मिक्सरवर फिरवून घेताना सगळे जिन्नस अगदी बारीक वाटले जातात। त्यामुळे याला मी थोडंसं वाफवून घेतलेलं आहे। हे वाफवून झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं। संपूर्णपणे हे गार झालं की त्यानंतर आपण हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। तर सगळे जिन्नस मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले। आता यामध्ये मी घालते अर्धा चमचा लाल तिखट, चवीपुरतं मीठ आणि अगदी थोडंसं यामध्ये पाणी घालायचं आहे, म्हणजे चटणी अगदी बारीक वाटली जाईल। तर हे बघा, याला मिक्सरवर फिरून घेतलं आणि छान अशी फाईन याची पेस्ट तयार करून घेतली। मस्त अशी लाल चटणी आंबोळीसोबत खाण्यासाठी तयार झालेली आहे। आता याला एका बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे। ही चटणी तुम्ही इडली, डोसा, आंबोळीसोबतच नाही तर चपाती भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता। फोडणी न घालता सुद्धा ही चटणी खायला खूप छान लागते, पण यावरती आपण फोडणी घालणार आहोत। तर 1 चमचाभर तेल मी तडका पात्रामध्ये गरम करून घेतलेलं आहे। त्यामध्ये थोडीशी मोहरी, कढीपत्त्याची पानं आणि थोडासा हिंग घातलेला आहे आणि गरमागरम खमंग अशी फोडणी चटणीवरती मी घातलेली आहे। फोडणी घातल्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मस्त अशी खमंग चटणी खाण्यासाठी तयार झाली। अशी ही चटणी आधीच तयार करून ठेवली की म्हणजे मग गरमागरम आंबोळी, इडली, डोशासोबत खाता येते। मस्त अशी खमंग लाल चटणी आंबोळीसोबत खाण्यासाठी इथे आपली तयार झालेली आहे। आता लगेचच आपण आंबोळी बनवायला घेऊयात। तर आज इथे आपण ज्वारीच्या पिठाची आंबोळी बनवतोय। त्यासाठी घरामध्ये असलेलं रोजच्या वापरातलं ज्वारीच्या भाकरीचं पीठ इथे मी घेतलेलं आहे। 1 वाटी ज्वारीचं पीठ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं। सारख्याच वाटीने इथे मी अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे। सोबतच अर्धी वाटी घेतलेलं आहे ताजं आणि कमी आंबट असलेलं दही। आता हे थोडंसं मिक्स करून घेऊ। सगळं साहित्य घेताना आपल्याला घरातल्या एकाच वाटीने मोजून घ्यायचं आहे, म्हणजे मग आंबोळी अजिबात बिघडत नाही, छान मऊ लुसलुशीत आणि जाळीदार बनून तयार होते। आता सारख्याच वाटीने इथे मी घेतलेलं आहे 1 वाटी पाणी। तर सुरुवातीला अर्धी वाटी पाणी मी यामध्ये घातलं। याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि उरलेलं सगळं पाणी आपल्याला त्यानंतर यामध्ये घालायचं आहे। तर हे बॅटर तयार करण्यासाठी आपल्याला 1 वाटी इतकं पाणी लागलेलं आहे। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आहे ना आपण याला मिक्सरवर फिरवून घेणार आहोत। तर हे बघा, मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेली सगळी जिन्नस मिक्सरवर फिरून हे असं आंबोळीचं बॅटर 1 मिनिटाच्या आत इथे आपण बनवून तयार केलेलं आहे। असं हे बॅटर बनवण्यासाठी आपल्याला कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही किंवा डाळ तांदूळ भिजत घालण्याची गरज लागत नाही। अगदी फटाफट हे बॅटर आपलं बनवून तयार होतं। फक्त घेतलेलं साहित्य घरातल्या कोणत्याही एखाद्या वाटीने आपल्याला मोजून घ्यायचं आहे, म्हणजे मग परफेक्ट बॅटर बनून तयार होतं।
तुम्ही बघाल तर बॅटर अगदी व्यवस्थित तयार झालेलं आहे. आता हे बॅटर एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आहे ना यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीपुरतं मीठ. त्याचबरोबर आंबोळी छान मऊ लुसलुशीत हलकी फुलकी व्हावी याकरता इथे मी घेतलेला आहे अर्धा चमचा इनो फ्रूट सॉल्ट. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घरामध्ये असलेला खाण्याचा सोडा यामध्ये घातला तरीही चालेल. तर हे बघा इनो यामध्ये घातल्यानंतर या बॅटरमध्ये मस्त असे बबल्स तयार झालेले आहेत. मस्त हलकं फुलकं बॅटर तयार झालेलं आहे. यावरूनच तुमच्या लक्षात येईल की आंबोळीसुद्धा किती छान जाळीदार बनून तयार होऊ शकते. आता लगेचच आपण आंबोळी बनवायला घेऊयात. तर गॅसवर इथे मी नॉनस्टिक पॅन गरम करायला ठेवलेला आहे. यावरती पाण्याचा थोडासा हबका मारून स्वच्छ कॉटनच्या कपड्याने याला पुसून घ्यायचं आहे. त्यानंतर आहे ना पळीच्या मदतीने थोडं थोडं बॅटर म्हणजे आंबोळी तुम्हाला जितकी लहान मोठी हवी आहे त्यानुसार यावरती बॅटर घालायचं आहे आणि याला आहे ना खूप जास्त पातळ पसरून घ्यायचं नाही. आंबोळी बनवते त्यामुळे थोडीशी ती जाडसर असते. तुम्ही इथे बघाल तर बॅटर पॅनवरती घातल्याबरोबर याला छान अशी जाळी सुटलेली आहे. आता यावरती अर्धा चमचा तेल घालायचं आहे म्हणजे मग आंबोळी खालच्या बाजूने छान तांबूस रंगावरती भाजली जाईल. तुम्हाला तेल नसेल वापरायचं तर नाही घातलं तरीही चालेल. यावरती आता झाकण ठेवायचं आहे आणि मध्यम गॅसवरती 2 मिनिटासाठी याला मी वाफवून घेतलेलं आहे. तर हे बघा खालच्या बाजूने मस्त असा सोनेरी रंग याला आलेला आहे. छान आंबोळी भाजली गेलेली आहे. एका बाजूने आंबोळी चांगली भाजून घ्यायची आणि त्यानंतर आहे ना याला आपण आता काढून घेऊ आणि सारख्याच पद्धतीने आपण शिल्लक राहिलेल्या पिठाच्या देखील आंबोळ्या करून घेणार आहोत. या एकाच पिठापासून फक्त ज्वारीच्या पिठाची आंबोळीच नाही तर ज्वारीच्या पिठाचे आप्पे, डोसा, इडली तुम्ही तयार करू शकता. त्याचबरोबर जर यावरती तुम्ही थोडासा बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो घातला, किसलेलं गाजर घातलं किंवा चीज किसून घातलं तर लहान मुलंसुद्धा याला नक्कीच आवडीने खातील. ज्वारीचं पीठ पचायला हलकं असतं आणि त्याचबरोबर खूप जास्त पौष्टिकसुद्धा. रोजच्या वापरातलं ज्वारीच्या भाकरीचं पीठ सगळ्यांच्याच घरात सहज उपलब्ध असतं. त्यामुळे हे ज्वारीच्या पिठाचे वेगवेगळे नाश्त्याचे प्रकार बनवायला नक्कीच काही हरकत नाही. तर ही अशी मऊ लुसलुशीत जाळीदार आंबोळी तुम्ही एखाद्या लाल चटणीसोबत, नारळाच्या चटणीसोबत किंवा तिळाची चटणी, जवसाची चटणी यासोबत खाऊ शकता. खायला खूप छान लागते. तर असा हा रोजच्या वापरातल्या सगळ्यांच्याच घरात असलेला ज्वारीच्या पिठाचा हलका फुलका जाळीदार असा नाश्त्याचा प्रकार तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून बघा. बनवायला खूप जास्त सोपं आहे हे तर तुम्ही पाहिलंच आहे. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर एक लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.